आप ये दिल्ली देखो, चमकती हुई दिल्ली है, पॅरिस जैसी दिल्ली है. दिल्लीच्या एका भागात नाल्याच्या बाजूला असणाऱ्या वस्तीतील लोकांशी राहुल गांधी संवाद साधतात. राहुल गांधींच्या यूट्यूब आणि सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि त्याचं टायटल आहे आपसे दिल्ली साफ करो. दिल्लीची यापूर्वी इतकी दुर्दशा झाली नव्हती. नाले साफ केले जात नाहीत, रस्ते खराब आहेत, आजारांचं प्रमाणही जास्त आहे आणि हवा देखील खराब झाली आहे. दिल्लीतून प्रदूषण आणि भ्रष्टाचार साफ केला पाहिजे असा प्रचार करताना राहुल गांधी सध्या दिसतात. भाजपसाठी दिल्ली जिंकणं का महत्त्वाचं आहे हे आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं होतं. आता आपण जाणून घेऊयात की काँग्रेससाठी ही निवडणूक किती महत्त्वाची आहे. काँग्रेस वाचवायची असेल, वाढवायची असेल तर दिल्लीत काँग्रेसला कशी कामगिरी करावी लागेल, काँग्रेसचं भविष्य दिल्लीच्या हातात आहे का, हे सगळं जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉइंट मधून. नमस्कार, मी मनसूर आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगलंच यश मिळालं होतं. मात्र त्यानंतर हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. लोकसभा निवडणुकीनंतर खरं तर काँग्रेसला पुन्हा एकदा चांगले दिवस आलेत असं बोललं जात होतं. मात्र गेल्या 2 विधानसभांमध्ये लागलेला जो निकाल आहे तो काँग्रेसच्या विरोधात गेला आणि काँग्रेसच्या एकूणच कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्यात. अशातच आता यावर्षी तिसरी विधानसभा निवडणूक दिल्लीमध्ये लढली जाते, जिथे गेले 3 टर्म आपने सत्ता राखली आहे. 2013, 2015 आणि 2020 या विधानसभा निवडणुकीत आपने सत्ता आपल्या हातात ठेवली होती. मात्र आत्ता आपला अँटी इन्कम्बन्सीचा सामना करावा लागतोय. अशातच नरेंद्र मोदींनीही दिल्लीत लक्ष घातलंय. गेल्या 2 विधानसभा निवडणुकीत त्यांनाही तेथे अपयशाचा सामना करावा लागलेला आहे. त्यामुळे त्यांचंही दिल्लीतलं भविष्य हे दिल्लीकरांच्याच हातात आहे. अशातच काँग्रेस मात्र सलग 2 विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर दिल्लीच्या विधानसभा निवडणुकींना सामोरं जात आहे असं चित्र आहे. काँग्रेसला ही निवडणूक जिंकणं का महत्त्वाचं आहे, निवडणूक जिंकणं म्हणजे काँग्रेसला नेमकं काय करावं लागणार आहे, सत्तेत येणं हेच काँग्रेसचं यशाचं मोजमाप असणार आहे का, की वाढलेला मतटक्का आणि वाढलेल्या सीट्स यातच त्यांचं यश मानलं जाणार आहे. आपण काही आकडेवारी पाहूयात. 2013 साली दिल्ली विधानसभेत काँग्रेसच्या फक्त 8 जागा होत्या. तेव्हा आम आदमी पार्टीने 29.5% मतांचा टक्का मिळवला होता आणि 28 जागा जिंकून आणल्या होत्या. मात्र 2015च्या निवडणुकात काँग्रेसला 0 जागा मिळाल्या. दुसरीकडे आपला 2015 मध्ये 54% मतं मिळाली आणि त्यांना 70 पैकी 67 जागा जिंकता आल्या. 2020च्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त 4% मतं मिळाली होती आणि एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र आपने 53% मतं आणि 62 जागा जिंकल्या होत्या. मात्र काँग्रेस इथे विधानसभा निवडणुकीत मार खात असली तरी त्यांचा लोकसभेतील परफॉर्मन्स चांगली सुधारणा दाखवतोय. 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा वोट शेअर एकूण 15%ने वाढला होता. 2020च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांची जर तुलना केली तर आपल्याला असं दिसतं की काँग्रेसला मिळणाऱ्या एकूण वोट्सपैकी अप्पर कास्टमधून 12%, ओबीसी मधून 17%, दलित समाजातून 14% तर मुस्लिमांमधून 21% वोट वाढलेत. काँग्रेसला लोकसभेत दलित आणि मुस्लिम मतांमुळे चांगलीच उभारी मिळाली होती. त्यापूर्वी कर्नाटक आणि तेलंगणामधल्या विधानसभा निवडणुकात हीच वोट बँक काँग्रेससोबत राहिली होती, ज्यामुळे त्यांना तिथे सत्ता मिळाली होती. तसंच जर दिल्लीच्या निवडणुकीत झालं तर चित्र यावेळी वेगळं दिसू शकतं. दिल्लीत 12 आरक्षित जागा आहेत. या जागी काँग्रेसने आपली शक्ती लावली आणि काही जागा जिंकून आणल्या तरी त्या त्यांच्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात. 2024च्या लोकसभेत आप आणि काँग्रेसची युती होती, म्हणजेच इंडिया आघाडीतून दोघे पक्ष लढले होते. मात्र दिल्लीतील 7 जागांपैकी एकही जागा त्यांना जिंकता आली नव्हती. मात्र विधानसभा न्याय हा निकाल पाहिला तर भाजप 52, आप 10 आणि काँग्रेस 8 विधानसभा मतदारसंघात पुढे आहे. त्यामुळे या जागांवर लक्ष केंद्रित करून काँग्रेस विजय खेचून आणेल की नाही हे पाहावं लागणार आहे. सत्तेत यायचं तर काँग्रेसला खूप मोठी झेप मारावी लागणार आहे. 2020 साली 38% मतटक्का मिळवूनही भाजपला फक्त 8 जागा मिळालेल्या आहेत. काँग्रेस मात्र या रेसमध्ये सगळ्यात शेवटी आली होती. त्यामुळे सलग 2 वेळा दिल्ली विधानसभा निवडणुकीत भोपळा मिळाल्यानंतर 1 आकडी जागा जिंकून आल्या तरी काँग्रेससाठी त्या महत्त्वाच्या आहेत. सध्या माध्यमातून होणारी चर्चा आणि ट्रेंड पाहिले तर खरी लढाई ही भाजप आणि आपमध्ये आहे असं बोललं जात आहे. काँग्रेस किती मतं खाते यावर भाजपचं यश अवलंबून असेल अशी गणितं देखील मांडली जात आहेत. मात्र या सगळ्या चर्चेपलीकडे जाणारी कामगिरी काँग्रेसला करून दाखवायचे. देशाच्या राजधानीत स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवणं काँग्रेसला गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांना शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. काँग्रेसने दिलेली वचने किती कामी येणार आहेत हे आपण पाहू. 500 रुपयात गॅस सिलेंडर, फ्री रेशन, सर्वांसाठी 300 युनिटपर्यंत वीज बिल माफ, प्यारी दीदी योजनेतून महिलांना दरमहा 2500 रुपये, 25 लाखांचा आरोग्य विमा, बेरोजगार तरुणांना वार्षिक 8500 रुपये अशी योजनांची बरसात काँग्रेसने केली आहे. या योजनांच्या बळावर दिल्लीकर काँग्रेसच्या हाताला साथ देणार का
तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.